हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 90. जानन्नपि न जानाति पश्यन्नपि न पश्यति ब्रुवन्नपि न च ब्रूते कोऽन्यो निर्वासात् द्रुते. भावार्थ: वासनारहित ज्ञानी योगी याशिवाय अन्य असा कोण आहे की जो जाणत असूनही जाणत नाही, पाहत असूनही पाहत नाही आणि बोलत असूनही बोलत नाही. वासनारहित ज्ञानी योगी याशिवाय असा अन्य कोण आहे की जो जसे आहे त्यात सदा तृप्त आणि समाधानी असतो. तोच सत्य जाणतो, तोच आत्मज्ञानी असतो. त्याला या विश्वाचा नियम समजला, त्याला मानवी देहाचा सत्यार्थ उमजला. जे प्राप्त असते, जे सहजच उपलब्ध झालेले असते, जे नियतीकडून मिळालेले असते, त्यातच जीवन जगणे ही समाधानी आणि आनंदी जीवनाची किल्ली आहे हे त्याला कळलेले असते. त्यामुळे तो निरपेक्षपणे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत असतो. त्याला अन्य वस्तू जगताची हाव नसते. त्यातून अन्य काही मिळाले तरीही तो ते तेवढ्यापुरतेच, गरजेपुरतेच उपभोगतो. पुन्हा पुन्हा ते जास्तीचे अन्य काही मिळावे अशी इच्छा न करता आपले नैसर्गिक जीवन प्रभू कृपेच्या छत्राखाली व्यतीत करतो. अशा ज्ञानी योग्याला अन्य काहीही इच्छा, वासना, कामना नसतात. तो जीवनाला साक्षी असतो. त्याच्याकडून कसलेही भोग निर्माण होत नाहीत. त्याचे पूर्वसंचित नष्ट होते. तो साक्षात्कारी होतो. सद्य जीवनातच तो मुक्त होतो. हे परम अहोभाग्य असते. देह बदल न होताच या जीवनात त्याचा पुनर्जन्म होतो. त्याला योगेश्वराचा वरद हस्त मिळतो. त्याला प्रज्ञा प्राप्त होते. ही त्या विश्वेश्वराची विशेष भेट असते. हा महाप्रसाद असतो. असा साक्षात्कारी अनन्य असतो. मृत्यू समयी मुक्ती प्राप्त होणारे, पुढील जन्मी मुक्ती मिळवणारे अनेक आहेत. परंतु सदेही मुक्ती ही विलक्षण घटना असते. यास्तव येथे अष्टावक्र मुनींनी अशा ज्ञानी योग्याला अनन्य असे म्हणले आहे. अशा ज्ञानी योग्याची लक्षणे अष्टावक्र मुनी सांगत आहेत. जाणत असूनही जाणत नाही. परमात्म्याची अनुभूती मिळणे शक्य आहे आणि अनुभूती प्रसाद मिळालेले अनेक आहेत. अशांना परमात्म्याचा साक्षात्कार होतो. त्यांना आत्मदर्शन होते. ते आत्मज्ञानी होतात. ते प्रज्ञा प्राप्त होतात. ते प्रभुविभूला जाणतात. यामुळे ते मौन होतात, शांत होतात. त्या विराटाच्या अनुभूतीमध्ये ते विस्मय पावतात. अशांना जर विचारले की परमात्मा कसा आहे तर ते गप्प राहतात आणि एवढेच सांगतात की परमात्मा जाणीवेच्या अतीत आहे. तो जाणता येणे अशक्य आहे. यामुळे जो स्वतःला ज्ञानी समजतो तो सर्वात जास्त अज्ञानी असतो. केवळ महामूर्खच स्वतःला शहाणा म्हणून जाहीर करतो. पाहत असूनही पाहत नाही. ज्ञानी योग्यांनी परमात्म्याला पाहिलेले असते. त्यांना त्या विराटाचे दर्शन झालेले असते. याच कारणामुळे ते म्हणतात की आम्ही त्याला पाहत असूनही पाहत नाही. कारण परमात्मा पाहूनही पाहणे शक्य नाही. भगवंत श्रींनी भर रणांगणावर विश्वदर्शन दिले. 18 औक्षणी सैन्य तेथे हजर होते. परंतु केवळ अर्जुनच, आणि तेही स्वतः भगवंत श्रींच्याच विशेष कृपेने, ते दिव्य दर्शन अत्यल्प काळ घेऊ शकला. त्यानेही ते दर्शन आवर्ते घ्या अशी भगवंत श्रींना विनवणी केली. परमात्म्याचे दिव्य दर्शन सहन होणे शक्य नाही. त्याची एखादी झलक आणि तीही अल्प कालावधीसाठी मिळाली तरी ते धन्य असते. बोलत असूनही बोलत नाही. वरील 2 घटनांमुळे ही तिसरी घटना घडते की ज्ञानी मौन होतो.
तो बरेच काही बोलतो, परंतु न बोलल्यासारखा असतो. त्याने जे अनुभविले ते तो सांगण्याचा प्रयत्न करत असूनही तो ते सांगू शकत नाही. व्यक्त होत असूनही तो सदा अव्यक्तच राहतो. ऐकणाऱ्यांना बरेच काही ऐकले असे होते, परंतु ज्ञानी योग्याला आपण अजून काहीच सांगितले नाही असे होते आणि तो सतत बोलत राहतो. त्याचे बोलणे कधी संपत नाही, संपू शकत नाही. किती आणि कसे सांगू अशी त्याची अवस्था झालेली असते. ही मौनातील बेचैनी, तडफड त्याला समजते. हीच ती अनन्यता असते. हरिओम.